अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तल्लख बुद्धीसाठी हा उपाय नक्की करा. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अधिक मासातील संकष्ट चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे आणि विघ्नहर्ते देव आहेत. अनेक जण या दिवशी उपवास करतात, पण काही कारणामुळे जर तुम्हाला उपवास करता येत नसेल तरीही चिंता करू नका. पण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चांगल्या बुद्धीसाठी एक छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा. घरातले जे काही लहान मुलं आहेत किंवा मोठी व्यक्ती आहेत, वयस्कर मंडळी आहे, त्या सगळ्यांसाठी ती गोष्ट खूप फायदेशीर आहे. काही विघ्न, संकट, अडचणी चालू आहेत किंवा भविष्यकाळात मुलांवर, घरांवर कोणतेही विघ्न, संकट, अडचणी येऊ नयेत आणि लवकरात लवकर आपल्या मुलांची प्रगती व्हावी म्हणून प्रथम पूजनीय विघ्नहर्ताची प्रभावी अशी सेवा करायची आहे. तो उपाय करायचा आहे आणि तो उपाय काय आहे, ती गोष्ट काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल. तर मंडळींनो, सांगितल्याप्रमाणे येत्या 3 जून 2026 बुधवार या दिवशी आपली अधिक मासातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे. संकष्ट चतुर्थी हा अत्यंत प्रभावी दिवस असतो. आता बघा, ज्या दिवशी एखादी प्रभावी तिथी असते, म्हणजे एखादा जन्मोत्सव किंवा असे काही तिथी असते, सेवा करण्यासाठी, काही उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा तो दिवस असतो. त्या दिवशी त्या देवतांचे जी ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे संकष्टीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची जी काही स्तोत्र, मंत्र, अभिषेक आहे किंवा त्यांचा उपवास असेल, जे सर्व काही जर मनापासून श्रद्धेने जर केले तर आपल्याला त्यांचे आशीर्वाद भरभरून मिळते. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, अडचणी, संकट आहे ते दूर होतात. अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आपल्याला ही सोपी सेवा करायची आहे. चतुर्थी असणार आहे म्हणून सांगते की नक्कीच या दिवशी उपवास नका करू, पण सेवा, मंत्र, स्तोत्र नक्कीच करा. कोणाला उपवास करणे शक्य होत नाही किंवा कोणाच्या प्रत्येक महिन्याचे संकष्टीचा उपवास असतो, कोणाला आरोग्याच्या कारणामुळे उपवास करणे शक्य होत नसेल, पण तरी जरी तुम्ही ह्या सेवा जरी केल्या तरी तुम्हाला फळ मिळेल. म्हणूनच या दिवशी आपल्याला अभिषेक असेल, सर्व काही आपल्याला मंत्र, स्तोत्र पठण करायचे आहे. गणपती बाप्पांना खरंच प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप छान असा दिवस आहे. आणि त्यातल्या त्यात बुधवार चतुर्थी आल्यामुळे त्या दिवशी दुग्ध शर्करा योग म्हणायलाही हरकत नाही आहे, कारण बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे. म्हणून हा खूप चांगला योग आहे. या दिवशी आहे सांगितल्याप्रमाणे जर आपल्या घरात लहान मुले आहेत किंवा वयस्कर मंडळी आहे किंवा आपल्यासारखी व्यक्ती आहे, जर खरं सांगते ज्यांना बुद्धीचा म्हणजे विस्मरणाचा त्रास असेल, लहान मुले आहेत, त्यांची अभ्यासात त्यांची बुद्धी तल्लख नाही आहे किंवा त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही आहे, त्यांनी एक गोष्ट नक्की करायची आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. खरंच सांगते, करून बघा. ताम्हणामध्ये मूर्ती ठेवून पळीने पाण्याचा अभिषेक करा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. एका चौरंगाच्या पाटावरती ताम्हणा ठेवून त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा आणि पळीने त्यावर अभिषेक करा. पंचामृताचा करा किंवा साध्या पिण्याच्या पाण्याचा केला तरी चालेल, पण हा अभिषेक करा. जर तुमची मुले करत असेल तर त्यांच्याकडून करून घ्या किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण स्वतःसुद्धा करू शकतो. काही मुले ऐकत नाही किंवा ते करत नाही, तर आपण स्वतः केला तरी चालते. अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. 5, 7, 11 वेळा अशा विषम संख्येमध्ये तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. अशा आपण अथर्वशीर्ष म्हणू शकतो. आणि ते तीर्थ आपल्या लहान मुलांना, घरातील मंडळींना, स्वतः पण घ्या. तुम्ही तुमच्या मुलांना हे तीर्थ दिल्याने बुद्धीचा विकास होतोच, स्मरणशक्ती वाढते आणि सोबतच त्यांना वाचलेले जे काही लक्षात राहत नाही ते लक्षात राहायला मदत मिळते. हा उपाय सगळ्यांसाठीच आहे, प्रभावी असा उपाय आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे, ज्ञानाचे देव आहेत. जर तुम्हाला काही कारणामुळे जर तुम्हाला उपवास करता आला नाही तरी चिंता करू नका, पण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक प्रभावी असा उपाय करा. आणि दुसरा उपाय असा म्हणजे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरासमोर आपल्याला एका छोट्या नारळाच्या तुकड्यावर कापूर जाळायचा आहे.
पहिली वडी जाडल्यानंतर ओम गम गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या कापुराकडे आपल्याला एकटक बघत राहायचं आहे. ती वडी पूर्ण जळू द्यायची आहे आणि नंतर लगेच दुसरी वडी त्यामध्ये लावायची आहे. या दोन्ही वड्या जळू द्यायच्या आहे आणि आपल्याला ओम गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप सुरूच ठेवायचा. जर मुलं करत असेल तर मुलांकडून पण सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. याने नक्कीच तुमच्या घरातील मुलांवर प्रभाव पडेल. पण असे नाही की ही सेवा आज केली आणि लगेच तुम्हाला याचे फळ मिळाले, असे नाही आहे. तर यासाठी तुम्हाला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून त्याच्या योग्य असे फळ आपल्याला मिळेल. त्यानंतर गणरायाला प्रार्थना करा. हे गणराया, माझ्या मुलाला योग्य बुद्धी, चांगले संस्कार, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य प्रदान करा. असे मानले जाते की या दिवशी गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यास विघ्ने दूर होतात आणि मनातील चिंता कमी होण्यास मदत होते. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा. अनेक भक्त या दिवशी गणपतीचे स्मरण करून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतात. लक्षात ठेवा, मुलांचे यश हे शिक्षण, मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि चांगल्या संस्कारांवर अवलंबून असते. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मक भावनेचा एक भाग आहे, म्हणून करा आणि आपल्या घरावर येणारी विघ्ने, आपल्या मुलांवर येणारी विघ्ने दूर करा. आणि अत्यंत प्रभावशाली असा हा एक उपाय आहे, म्हणून चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धी देवो, आपल्या घरावरती सर्व संकटे दूर हो, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रमंडळी